हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा। विटा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी दोषी ठरलेला आरोपी अजित विजय जाधव वय 32 राहणार तडसर तालुका कडेगाव याला विटा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश UV इंदापुरे यांनी 20 वर्ष सक्त मजुरी आणि 50,000 रुपये दंडाची सक्त शिक्षा सुनावली। दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त 6 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2 सप्टेंबर 2022 ते 27 जानेवारी 2023 या कालावधीत आरोपीने तलवारीने जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन पीडितेला रस्त्यालगतच्या पिकात नेऊन तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर पीडिता व तिची आई अंगणात झोपलेली असताना आरोपीने पीडितेचे तोंड दाबून तिला उचलून नेऊन पुन्हा अत्याचार केला। पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने औषध व गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणला होता। या प्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याचे कलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास केला। सुनावणी दरम्यान एकूण 6 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, ज्यामध्ये पीडित मुलीची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली। सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी बाजू मांडली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक झाडे यांनी सुनावणीच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केलं। या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक निरीक्षक मुदस्सर शेख, अंमलदार SB यादव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर, SS जाधव तसेच पोलीस उपनिरीक्षक SL कलगुटगी व PJ डांगे यांनी सहकार्य केलं।